नमस्कार, मी स्वरूपा किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी बनवते अशी ग्रेव्ही। ती ग्रेव्ही तुम्ही ना 7 दिवस आणि 1 महिना असं फ्रीज मध्ये स्टोर करून ठेवू शकता आणि त्या ग्रेव्ही मध्ये तुम्ही इन्स्टंटली भाज्या, कुठल्याही भाज्या सकाळच्या घाई गडबडीत बनवू शकता। आणि ही ग्रेव्ही तुम्ही जर एकदा बनवली ना तर एवढी सुंदर आणि एवढी मस्त ही ग्रेव्ही बनते ना, म्हणजे एकदम हॉटेल सारखी टेस्ट आहे ना, तुम्हाला घरच्या घरी मिळते आणि ते पण एकदम कमी वेळामध्ये। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील। तर मास्टर ग्रेव्ही करता आता सर्वात पहिले आता इथे आपल्याला लागणार आहेत 1 किलो टोमॅटो। आता टोमॅटो कसे घ्यायचे? टोमॅटो सर्वात पहिले ना मास्टर ग्रेव्ही करता लाल लाल घ्यायचे, अजिबात कच्चे वगैरे टोमॅटो घेऊ नका। त्यानंतर टोमॅटो आंबट नसावे, नाहीतर आपली ग्रेव्ही आहे ना आंबट होऊ शकते। सर्वात महत्त्वाच्या या 2 टिप्स आहेत मास्टर ग्रेव्ही करता। आता मी ना इथे एक मोठी कढई घेतली। कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचंय। तेल आपल्याला गरम झालं ना की त्यामध्ये घालायचे थोडेसे खडे मसाले। यामध्ये मी घातली थोडीशी दालचिनी, काळी मिरी आणि मोठी वेलची, त्याचबरोबर थोडंसं जिरं आणि अख्खे धणे। आता हे सर्व मसाले असेच आपल्याला 1 मिनिट आहे ना स्लो गॅसवरती असंच परतवून घ्यायचंय। तर हे बघा, ह्याचा ना जोपर्यंत फ्लेवर सुटत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे कंटिन्यू असेच परतवत राहायचे आणि गॅस फास्ट करू नका, नाहीतर तुमचे मसाले आहेत ना ते जळू शकतात। तर हे बघा, आता आपले मसाले छान मस्त परतवून झालेले आहेत। आता ह्यामध्ये मी घालते 2 तमालपत्र। तमालपत्र घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा असं छान परतवून घ्यायचं। आता ह्यामध्ये मी घालते 4 ते 5 आल्याचे तुकडे। आल्याचा जोपर्यंत कच्चेपणा जात नाही ना तोपर्यंत आपल्याला हे असंच परतवत राहायचे। तर हे बघा, आता आपले मसाले छान मस्त परतवून झालेले आहेत। आता ह्यामध्ये मी घालते 2 चिरलेले कांदे। आता कांदे घातल्याच्या नंतर आपल्याला हे छान असं मस्त गुलाबी होईपर्यंत आहे ना असं व्यवस्थित परतवून घ्यायचे। आता आपला कांदा छान गुलाबी झालेला आहे। आता ह्यामध्ये आपण घालूया आपलं मेन जिन्नस, ते म्हणजे टोमॅटो। चिरलेले टोमॅटो आता इथे मी घातलेले आहेत, ते सुद्धा आता आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे। त्याचबरोबर इथे मी घालते थोडंसं ना लसणाच्या पाकळ्या। तुम्ही इथे लसणाच्या पाकळ्या थोड्याशा जास्त वाढवू शकता जर तुमच्याकडे आवडत असतील तर, पण आमच्याकडे नाही आवडत म्हणून थोडंसं कमी घातलेलं आहे मी। आता इथे मी घालते त्याचबरोबर थोडंसं ना कोथिंबीरची देठं असतात ना ती सुद्धा आवर्जून घाला आणि नक्की घाला, त्यामुळे ना आपल्या ग्रेव्हीला खूप छान चव येते। त्याचबरोबर आता इथे मी घालते 10 ते 15 काजू आणि थोडेसे कलिंगडच्या बिया। तर हे बघा, इथे मी 2 चमचे कलिंगडच्या बिया घेतलेल्या आहेत। हे सर्व घालून आता आपल्याला पुन्हा एकदा असं ग्रेव्ही मस्त, आपले जे मसाले आहेत ते छान असे मस्त मिक्स करून घ्यायचे। आता सर्वात महत्त्वाचं जिन्नस ते म्हणजे काश्मीरी मिरच्या। इथे मी ना काश्मीरी मिरच्या आहेत ना गरम पाण्यामध्ये सोक करून घेतल्या होत्या, मस्त छान भिजवून ठेवल्या होत्या। आता त्या आपण इथे घालून घेतलेल्या आहेत आणि ना आपल्याला थोडंसं झाकण ठेवायचं, जेणेकरून आहे ना टोमॅटो आणि कांदा जो आहे ना तो असा मस्त सॉफ्ट होईल। आणि लक्षात ठेवा, हे जे बॅटर आहे ना ते एकदम सॉफ्ट झालं पाहिजे, जेणेकरून ना मिक्सरला त्याची एकदम फाईन पेस्ट होईल। तर हे बघा, आता आपला टोमॅटो कांदा जो आहे तो छान सॉफ्ट झालेला आहे। आता हे थंड करून आहे ना आपण मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घेऊया, तुम्ही बघू शकता इथे। तर आता हे साईडला आपण ठेवून देऊयात। त्यानंतर आता आपण बनवूया मास्टर ग्रेव्हीचा सगळ्यात शेवटचा पार्ट आणि इम्पॉर्टंट पार्ट, तो म्हणजे ना मसाले। आता मी मसाल्यांमध्ये ना आता मी इथे एक बाउल घेतलेला आहे। थोडीशी हळद, थोडीशी काश्मीरी पावडर। काश्मीरी पावडरच्या जागी तुम्ही इथे ना लाल तिखट पावडर असते ना ती सुद्धा वापरू शकता। त्याचबरोबर थोडीशी ना जिरा पावडर। जिरा पावडर इथे मी घरीच ना जिऱ्याला भाजून घेतलं होतं, त्याची पावडर केलीये। त्याचबरोबर धण्याची पावडर, गरम मसाला पावडर आणि सगळ्यात शेवटी ते म्हणजे कसुरी मेथी। कसुरी मेथी ऍड केल्याच्या नंतर आता हे सर्व मसाले जे आहेत ना ते आपल्याला पाण्यामध्ये सोक करायला ठेवायचे। मसाले भिजल्यामुळे काय होतं ना, आपल्या ग्रेव्हीला खूप छान अशी मस्त टेस्ट येते। जर तुम्ही डायरेक्ट मसाले तेलामध्ये सोडले तर त्याचा फ्लेवर आहे ना असा बाहेर येत नाही। तर पहिले ना आपल्याला हे मसाले ना छान असे मस्त भिजवून ठेवायचे, जेणेकरून ते असे मस्त फुलतील। तुम्ही बघू शकता आता इथे मी मसाले छान असे मस्त मिक्स करून घेते आणि याला थोड्या वेळाने आपल्याला एक 10 ते 15 मिनिटाकरता साईडला ठेवून द्यायचे, जेणेकरून आपले मसाले छान असे मस्त फुलतील। आता मी इथे एक मोठी कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तेल आपल्याला ना छान असं मस्त गरम करून घ्यायचं। तेल जसं गरम होईल ना तसं आपल्याला हे मसाले यामध्ये सोडायचे। आपल्याला भिजवलेले मसाले होते ना तेच मी मसाले ते सोडलेले तुम्ही बघू शकता इथे। आणि मसाले आपल्याला कंटिन्यू असेच परतवत राहायचे स्लो गॅसवरती, जोपर्यंत मसाल्यामधलं तेल बाहेर निघत नाही ना तोपर्यंत आपल्याला असेच हे मसाले कंटिन्यू परतवत राहायचे। तर हे बघा, आता तेल थोडंसं बाहेर वरती आलेलं आहे, तुम्ही बघू शकता इथे।
याचा अर्थ असा की आपले मसाले मस्त परतवून झालेले आहेत आणि असं दाणेदार सुद्धा झालेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे. आता या मसाल्यांमध्ये आपल्याला घालायचंय बारीक केलेली ग्राइंड पेस्ट, म्हणजे आपली मास्टर ग्रेव्हीची जी पेस्ट आहे ना, ती आता या मसाल्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची. तर ही बघा इथे मास्टर ग्रेव्हीची पेस्ट मी इथे ग्राइंड केलेली आहे, टोमॅटो आणि कांदा. तुम्ही बघू शकता इथे केवढं फाईन पेस्ट झालेली आहे आणि ह्यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाहीये. कारण टोमॅटोला ऑलरेडी पाणी निघतं, त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायची काहीही गरज नसते. आता ही ग्रेव्ही आपल्याला मसाल्यांबरोबर छान अशी मस्त परतवून घ्यायची आहे. साधारण 1 मिनिट आपल्याला ही ग्रेव्ही अशी छान परतवून घ्यायची. तुम्ही बघू शकता इथे. त्यानंतर आता इथे आपल्याला झाकण ठेवायचे, जेणेकरून आपली ग्रेव्ही छान शिजली पाहिजे. तर हे बघा आपली ग्रेव्ही आता केवढी छान शिजलेली आहे आणि बऱ्यापैकी दाटसर सुद्धा झालेली. तुम्ही बघू शकता एकदम पाण्याचा कंटेंट जो आहे तो कमी झालेला आहे. तर ही आपली मास्टर ग्रेव्ही बनून तयार झालेली आहे. त्यामध्ये आता आपण सगळ्यात शेवटी घालूया चवीनुसार मीठ. आता मीठ इथे थोडंसं कमी घालायचंय, कारण आपण ह्याच्यामध्ये नंतर ज्या भाज्या बनवू ना, त्या भाज्यांमध्ये सुद्धा मीठ जाणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे मीठ ऑलरेडी इथे आपल्याला कमी घालायचे, जेणेकरून आपली ग्रेव्ही आहे ना खूप वेळ अशी बराच वेळ राहिली पाहिजे. तर फायनली आपली मास्टर ग्रेव्ही बनून तयार झालेली आहे आणि तुम्हाला इथे महत्वाची मी टिप देते. जर तुम्हाला ग्रेव्ही बराच वेळ टिकवायची असेल तर थोडंसं तुम्ही इथे तेल जास्त वापरा, जेणेकरून आपली ग्रेव्ही आहे ना ती छान अशी मस्त दीर्घकाळ टिकते. तर हे बघा आपली मास्टर ग्रेव्ही बनून तयार झालेली आहे. तुम्ही ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवू शकता. म्हणजे इन्स्टंटली ग्रेव्ही घेतली, एक फोडणी दिली आणि भाज्या कापल्या की लगेच आपली भाजी बनून तयार होते. म्हणजे इन्स्टंटली कुठलंही वाटण करायची गरज नाही. घरी जेव्हा पण पाहुणे येतात त्यावेळेस ना तुम्ही ही ग्रेव्ही बनवून ठेवू शकता आणि ही ग्रेव्ही ना फ्रीजमध्ये 7 दिवस आणि फ्रीझरमध्ये ना महिनाभर छान मस्त टिकून राहते. तुम्ही बघू शकता इथे किती छान-छान भाज्या या ग्रेव्हीमध्ये बनवून तयार झालेल्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची. आता मी लवकरच आहे ना कुकर सीरीज चालू करणार आहे. कुकर सीरीज म्हणजे ना सकाळच्या काही गडबडीमध्ये 5 मिनिटामध्ये कुकरमध्ये होणाऱ्या भाज्या यांची सीरीज मी चालू करणार आहे. तर तुम्ही ते आवर्जून बघा आणि तुमच्या सकाळच्या काही गडबडीमध्ये तुम्हाला ना खूप ती उपयोगात पडेल ह्याची मला नक्की खात्री आहे. तर चला परत भेटूया अशा एका छान रेसिपी बरोबर. तोपर्यंत स्वरूपाच किचनला बघत राहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक यू.